नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तुम्हाला मी आज पिवळी टमाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करू। प्रथम गॅसवर कढई तापायला ठेवायची। कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले। शेंगदाणे भाजून झाल्यावर ते प्लेटीत काढून घ्यायचे। प्लेटीत काढल्यावर पिवळ्या भाजीसाठी शेंगदाणे, लसूण, मिरच्या हिरव्या आणि कोथिंबीर लागते। हे साहित्य मग कढई तापायला ठेवायची। परत कढईत दीड पळी तेल टाकायचं। दीड पळी तेल टाकल्यावर त्याच्यात तेल तापूस तर टमाटे चिरून घ्यायचं। टमाटे चिरून घेतले का ते तेल तापलेल्या याच्यात हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या परतून घेतल्या की मग त्या काढून घ्यायच्या। मग कढईत जिरे टाकायचे। जिरे टाकले का मग कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तडतडला का मग हळद टाकायची। हळद झाली का टाकून मग टमाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या। टमाट्याची फोडी टाकल्या की मग त्याच्यात चवीनुसार आपल्या मीठ टाकायचं। मीठ टाकलं का मग त्याला परतू घ्यायचं। ते परतूस तर चांगलं कमी गॅसवर शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि आपल्या जे हिरव्या मिरच्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरवर फिरवून घ्यायचं। मग ते बारीक झालेलं त्या टमाट्याच्या फोडीमध्ये काढून घ्यायचा मसाला। तो चांगला परतून घ्यायचा 5-1 मिनिटं। परतून झाल्यावर मग आपल्या अंदाजे अर्धा ग्लास नाही 1 ग्लास पाणी टाकायचं। पाणी टाकलं का मग त्याला चांगली उकळी घ्यायची कमी गॅसवर। चांगली उकळी येऊन द्यायची कमी गॅसवर। उकळी आली का मग हलवायची आणि मग गॅस बंद करून टाकायचा। आपली पिवळी टमाट्याची भाजी तयार झालेली।